चल भावा सिटीत मध्ये अथर्व बाहेर गेला गेला म्हणूपर्यंत परत अथर्व आत आला. त्यात प्रणालीचं एक वाक्य खूप व्हायरल होतंय की कोण आहे अथर्व, काय आहे अथर्व, त्याच्यामुळे आमच्या चेहऱ्यावरती 12 का वाचतील. या वाक्यानंतर अथर्वची रिएंट्री जी गोव्यामध्ये झाली आहे, मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये म्हटलं देखील होतो, पण ते व्हिडिओ मी टाकलाच नाही. कारण त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की अथर्व पूर्णपणे घरी गेलेला नाहीये. जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण ते कन्फर्म पकडायला नको. पण माझ्या काही मित्रांनी मला फोटोज पाठवले की तो घरी गेलाय वगैरे, त्यामुळे मी पण असं कन्फर्म केलं की बाबा तो घरी गेलाय. बट अथर्वची रिएंट्री झाली आहे गोव्यामध्ये. आता गोव्यामध्ये काय म्हणतोय तर गोव्यामध्ये चलबाव सिटीचं नवीन मेन्शन, म्हणजे यांचं मला कळलंच नाही. पहिला मुंबईमध्ये, नंतर गावात, नंतर गोव्यामध्ये नवीन मेन्शन त्यांनी घेतलेलं आहे. आणि तिथं आता गोव्यामध्ये पुढचे सगळे एपिसोड शूट होणार आहेत असं त्यांनी क्लिअर केलंय. आपण शो बद्दल पहिला बोलूया की बाबा शो मध्ये नेमकं सुरू काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रिश अक्षता यांची जोडी जेव्हा एविक्ट झालेल्या लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये क्रिश परत आला, पण त्याची मेंटॉर चेंज झाली. मेंटॉर कोण आली तर काजल आली. आता काजल ही अशी व्यक्ती होती जी पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर पडली होती. मग आता अथर्व परत आल्यानंतर अथर्व प्रेक्षकांच्यामुळे परत आला, हे खरं आहे, हे मान्य आहे. पण मग काजल कोणत्या कारणामुळे परत आली हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण काजलला परत शो मध्ये जेव्हा घेतलं आणि त्यातल्या त्यात अक्षताच्या ठिकाणी घेतलं, म्हणजे अक्षता नावाची जी मेंटॉर होती क्रिशची, तिच्या ठिकाणी म्हणजे अक्षताला साईडला करून काजलला आत घेतलं. ते कशामुळे घेतलं हे जरा कॉन्ट्रोवर्शियल वाटलं. त्यानंतर गावाकडचे टास्क, तुम्हाला आठवत असेल 2 आठवडे गावाकडचे टास्क सुरू होते. भरपूर सगळा तामझाम करून गावाकडचे टास्क क्रिएट केले गेले होते. पण जेव्हा ते परत आल्यानंतर त्याचा रिझल्ट काय लागला, सगळेच पास. आता सगळेच पास करायचे होते, तर मग 2 आठवडा ते गावामध्ये जाऊन ते सगळे शूट करण्यामध्ये म्हणजे फक्त टीआरपी साठी होतं की काय, असा देखील प्रश्न पडतो. त्याचबरोबर अथर्व बाहेर जेव्हा गेला तेव्हा ज्या प्रकारे तो बाहेर गेला, म्हणजे तुम्हाला माहित असेल टीम ए आणि टीम बी ह्या 2 टीम पडल्या होत्या. बेसिकली कोणत्याही टीम मध्ये स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट असतात हे तुम्हाला माहिती आहे. जसं बी टीम मध्ये दीपक, ऋषिकेश वगैरे होते, तसं ए टीम मध्ये विजय आणि अथर्व होते. म्हणजे अथर्व हा एक असा खेळाडू होता जो एक समोरच्या आपल्या टीमला टक्कर देऊ शकतो, एक स्ट्रॉंगेस्ट टक्कर देऊ शकतो. पण त्याला अचानकपणे असं जेव्हा बाहेर काढलं गेलं, त्यावेळी जो काय सोशल मीडियावरती पूर आला, हो मी म्हणतो पूर आला. कारण लिटरली जी मराठीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन लोकांनी एवढ्या शिव्या घातल्या, लोकांनी एवढं बोललं की तुम्ही अथर्वला परत घ्या नाहीतर आम्ही शो बघणार नाही. आणि सिरियसली श्रेयस तळपदेंनी कालच्या त्या गोव्याच्या एपिसोडमध्ये स्वतः बोलले की अथर्वला रिएंट्री मिळाले फक्त आणि फक्त त्याच्या चाहत्यांमुळं. म्हणजे मी जे तुम्हाला आठवते लाईव्ह मध्ये म्हणायचो की बाबा आपल्या आवडत्या जोडीला किंवा आपल्या आवडत्या कंटेस्टंटला प्रेम द्या, जागी जागी त्याच्याबद्दल कमेंट्स करा, जागी जागी त्याच्याबद्दल बोला. तर यांना होतं काय, तर त्यांना हे होतं. कारण अथर्वनं खरंच एवढी म्हणजे त्याचे बैलगाडा प्रेमी वगैरे तर तो वर्ग आहेच, पण शो मध्ये आल्यापासून त्याने एवढं ऑडियन्सचं मन जिंकलं होतं की त्या ऑडियन्सनी जेवढे कमेंट्स त्या शोच्या इंस्टाग्रामवरती वगैरे केले, तर त्या सगळ्या कमेंट्समुळं त्याला परत घ्यावं लागलं. हे तेवढंच खरं आहे. अथर्व जसं बाहेर काढलं, सोशल मीडियावरती पूर आला, त्याचबरोबर शो बघणं बंद केलं लोकांनी, लिटरली बघणं बंद केलं. म्हणजे मला पर्सनली खूप लोकांचे मेसेज आले होते की बाबा आम्ही शो आजपासून बघायचा बंद करतोय. सोशल मीडियावरती जाऊन त्या जी मराठीच्या पेजवर जाऊन लोक म्हणत होती की तुमचा शो बघणं आजपासून बंद. म्हणजे म्हणायचं काय आहे, त्याच्या मागे जे बैलगाडा प्रेमी हा जो वर्ग आहे तो भयानक मोठा आहे. आणि जे तेवढंच खरं आहे की तुम्हाला माहिती आहे बैलगाडा प्रेमी म्हणजे काइंड ऑफ तो एक असा वर्ग आहे की तो जर एखाद्याला डोक्यावरती घेतला तर तो भरपूर डोक्यावरती घेतो, आणि त्यापैकी एक अथर्व आहे. त्याचबरोबर कॉम्पिटिशनला स्ट्रॉंग प्लेअर कोणतरी हवा या कारणामुळे देखील, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर एका टीम मध्ये ऋषिकेश आणि दीपक आहे तर त्यांच्या विरुद्ध स्ट्रॉंग कोणतरी हवंच ना. आणि जर अथर्वच बाहेर गेला तर इकडं खूपच बाजू दुबळी पडणार आहे. त्यामुळं कदाचित अथर्वला परत आत घेतलं गेलं. त्याचबरोबर अथर्व हा स्पेशल का झाला शो मध्ये, तर सगळ्यात पहिली गोष्ट रोकटोक बोलणं. तुम्हाला आठवत असेल सिटी सुंदरींच्या बरोबर जेव्हा सगळ्यात पहिल्या एपिसोडमध्ये सगळ्यांची ओळख करून दिली आणि सगळ्यांना सांगितलं की बाबा हे तुमचे मेंटॉर आहेत किंवा ही तुमची जोडी आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे. तर पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला माहिती आहे मॉलचा टास्क होता, शॉपिंग करायचा टास्क होता. तेव्हा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ज्या मुली होत्या, सिटी सुंदरी होत्या, त्या सगळ्यांचा तोरा खूप मोठा होता. तुम्हाला माहित असेल ऍटिट्यूड खूप होता. आणि त्यावेळी सगळी मुलं जी गावरान ब्रोथ होती सगळी शांत होती, घाबरून होती. तुम्हाला माहिती एखाद्या नवीन मुलगी बरोबर जर आपण एखादा टास्क करत असेल जिला आपण ओळखतही नाहीये, पण तिची खूप फॅन फॉलोविंग आहे, ती खूप स्टायलिश आहे असं धरून चालू आपण, तर त्यावेळी ऍज अ मुलगा म्हणून खूप लोक शांत राहतात, ते जास्त बोलत नाही. तुम्हाला आठवत असेल रेवतीने शिव्या वगैरे घातली होती अर्जुनला, आठवत असेल तर बघा. पण त्यावेळी अथर्व एकटाच होता जो अनुश्री मानेला त्याच एपिसोडमध्ये तोंडावर उत्तर द्यायला रेडी होता.
म्हणजे जसं अनुश्रीने म्हटली होती की माझा तोरा असाच आहे, मी अशीच आहे, तुला असंच मी हे करणार, तुला समजून घ्यायलाच पाहिजे. त्यावेळी अथर्वनं पण तिला रिप्लाय दिला होता की मग मी पण असाच आहे, मला पण तू समजून घ्यायलाच पाहिजे. म्हणजे म्हणण्याचा हेतू काय की रोकटोक बोलणं जे आहे ते पहिल्या एपिसोड पासून अथर्वचं जे होतं ते अजूनही चालत आले. त्याचबरोबर दीपक बरोबर जी भांडणं झाली होती त्या भांडणामध्ये देखील अथर्वनं स्वतःची बाजू एवढ्या खंबीरपणे मांडली होती. तुम्हाला आठवत असेल त्या एपिसोडमध्ये काय झालं होतं काय नाही, आपण लाईव्ह मध्ये बोललोयच ते. त्यामुळे जे मनात आहे ते तोंडावर बोलणारा अथर्व होता आणि याच कारणामुळे त्याला लोकांनी भरपूर डोक्यावर घेतलंय. त्याच्या डोक्यामध्ये हवा तर अजिबात जाणार नाही. हे मी का म्हणतोय, कारण तो जसा शो मध्ये गेलाय तो तसा अजूनही तसाच आहे आणि तो बदलणार अजिबात नाही असं मला वाटतंय. गोव्याच्या एपिसोडमध्ये बेसिकली जे डान्स करणारे सगळे लोक होती, म्हणजे त्यांना सरप्राईज दिलं. ते डान्स करणाऱ्या लोकांच्या गणवेशामध्ये रेवती आणि अथर्व यांची परत रिएंट्री झाली. श्रेयस रडपतींनी सांगितले देखील की यांची रिएंट्री फक्त आणि फक्त चाहत्यांच्यामुळे झाले किंवा प्रेक्षकांच्यामुळे झाले. आता पुढं काय होईल हे आपण नाही सांगू शकत, पण एवढंच सांगेन की आता शो बघायला मजा येणार आहे. कारण आता बेसिकली कुणाची किती पॉवर आहे आणि कुणाला किती फॅन्सचा आशीर्वाद आहे हे काइंड ऑफ थोडंसं कळालंय. तेव्हा आता शो बघायला मजा येणार आहे. आणि अजून एक गोष्ट, आजपासून आपण पुन्हा एकदा रात्री लाईव्ह सुरू करतोय. त्यामुळे रोज रात्री 10:30 वाजता शब्दवेडे चॅनलवर यायला विसरायचं नाही. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.